सगळ्या मुलांनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा देने की नौबत एक सोसाइटी में क्यों आई? ये सवाल अपने आप से नहीं पूछेंगे? आज हमारे सोसाइटी में आज्ञाकारी सबसे बड़ा टाइटल है जो एक औरत को मिलता है, बहू हो या बेटी, क्योंकि उसे सिर्फ और सिर्फ एक आदमी का कहना मानना होता है। एक लड़की अपनी जिंदगी में क्या करना चाहती है, कैसे जीना चाहती है, इसके लिए उसे किसी आदमी की परमिशन लेने की जरूरत नहीं होनी चाहिए। उस दिन जेनरिक वाले की होगी, मेरी पहचान मैं हूँ, मेरी पहचान मैं हूँ। भाई की लाडली है और है हर फिक्र से अनजान, माँ का सपना और पिता है अभिमान। पर क्या जानते हैं आप, नन्ही सी इन परियों की डायरी से बाहर कभी उड़ान नहीं होती, और जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती, उतनी आसान नहीं होती। जन्म लेते ही माँ इनके शादी के गहने जुटाने लगती है, क्या सही क्या गलत हर बात पर समझाने लगती है। जमाने के साथ चलना दिखाया जाता है, पर साथ ही एक दायरा भी इन्हें समझाया खुद के ही जन्मों की दुनिया में ये खुद ही महफूज नहीं होती, खुद की ही जन्मों की दुनिया में ये खुद ही महफूज नहीं होती। और जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती, उतनी आसान नहीं होती। बचपन से ही कभी रूप कभी रंग तो कभी व्यवहार को लेकर टोकी जाती है। कहने को आज लड़कों बराबर हैं हम, कहने को आज लड़कों बराबर हैं हम, मौका मिलते ही आंखें इन पर सेंकी जाती हैं। कभी जन्म से पहले तो कभी हवस का शिकार बन, फिर बूढ़े में फेंकी जाती है, फिर बूढ़े में फेंकी जाती है। गलतियां कोई नजरअंदाज करती हैं बेशक, पर नजरियों से इनके ये कभी अनजान नहीं होती। और जितना सोचते हैं हम जिंदगी उतनी आसान नहीं होती, उतनी आसान नहीं होती। एक घर में जीवन बीते और दूसरे घर में बिताना पड़ता है। माँ भाई बहन पापा का प्यार बस एक दिन में ही भुलाना पड़ता है। कहीं मन मिले या ना मिले, पर उम्र भर बेमन ही बंधन निभाना पड़ता है। कभी ना को हाँ और हाँ को ना कहती हैं, कभी ना को हाँ और हाँ को ना कहती हैं। मुँह से कुछ कहे ना कहे पर बात सभी मनवाती हैं। आदतों में गलतियां कई शुमार है बेशक, पर नीयत इनकी कभी बेईमान नहीं होती। और जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती, उतनी आसान नहीं होती। साल में सैकड़ों बार इन्हें देवी बना पूजा जाता है। फिर महीनों के उन दिनों में न जाने क्यों अलग सोचा जाता है। भगवान का दिया हर दर्द सा आंखों पर, जमाने तेरी ये सोच बर्दाश्त नहीं होती। और जितना सोचते हैं हम लड़कियों की जिंदगी उतनी आसान नहीं होती, उतनी आसान नहीं होती। तो जाते जाते इतना ही कहूंगी कि मिट्टी से बनी थी मिट्टी ही बन जाऊंगी, मिट्टी से बनी थी मिट्टी ही बन जाऊंगी। और इससे ज्यादा कुछ ना कर पाई और ना ही कर पाऊंगी। रोती हुई आई थी रुलाती हुई जाऊंगी, रोती हुई आई थी रुलाती हुई जाऊंगी। और जब मैं इस दुनिया को छोड़कर यहाँ से चली जाऊंगी, तब देखना यार मैं जैसे भी हूँ पर सबको याद आऊंगी, पर सबको याद आऊंगी। धन्यवाद। सर करेल आमची एकी, नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल आमची एकी। पुन्हा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेकी, पुन्हा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेखात। मी वैभवी। आज 3 जानेवारी भारतातील प्रथम महिला शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म, त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। थेंबा थेंबा मधून एका कर्तृत्वाचा सागर व्हावा, थेंबा थेंबा मधून एका कर्तृत्वाचा सागर व्हावा। विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा। आज सर्व क्षेत्रात आपल्या पुरुषांसोबत स्त्रिया देखील काम करताना दिसत आहेत। आपल्या शाळेतील शिक्षिका, रुग्णालयातील डॉक्टर, पोलीस दलातील अधिकारी किंवा न्यायालयातील न्यायाधीश, आज सर्व क्षेत्रात स्त्रिया कर्तृत्व गाजवत आहेत। कारण या आजच्या स्त्रियांकडे शिक्षणाची शक्ती आहे।
भारतात स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून पहिले पाऊल टाकणाऱ्या सावित्रीबाई फुले या स्त्रियांच्या खऱ्या मुक्तिदात्या आहेत. आजपासून अवघ्या 150 वर्षापर्यंत भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. केवळ चूल आणि मूल यातच त्यांचे जीवन व्यापले होते. अज्ञान, अंधश्रद्धा आणि गुलामीच्या अंधकारात भारतीय महिला चाचपडत होत्या. या अंधकारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या स्त्रियांच्या खऱ्या दीपस्तंभ म्हणजे सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1831 या दिवशी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी पुण्यात पावणे 2 वर्षापूर्वी 1848 या वर्षी त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सामाजिक विरोध, अन्याय, अपमानाला झुगारून देऊन त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभावाला विरोध केला. विधवा महिलांचे पुनर्विवाह त्यांनीच महाराष्ट्रात घडवून आणले. अंधश्रद्धाला झुगारून देऊन फुले दाम्पत्याने मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री सुद्धा होत्या. त्यांचे काव्य फुले, बावनकंशी, सुबोध, रत्नाकर हे ग्रंथ प्रकाशित आहेत. अशा या महान स्त्रीवादी लेखिका, शिक्षिका, समाजसेविका सावित्रीबाई फुले 10 मार्च 1897 रोजी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या जीवनातून नेहमीच आम्हाला प्रेरणा मिळत राहील हा विश्वास व्यक्त करते व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून शेवटी एवढेच म्हणेन. मानवतेवर अवघ्या आहे तिचे अनंत उपकार, मानवतेवर अवघ्या आहे तिचे अनंत उपकार. माय माझी सावित्री स्त्री जन्माचा आधार, माय माझी सावित्री स्त्री जन्माचा आधार. धन्यवाद. सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी, तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी. नमस्कार, मी मधु. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या प्रथम महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा या जिल्ह्यातील नायगावी या गावी झाला. वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील लक्ष्मीबाई असे होते. लहान वयातच सावित्रीबाईचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसेविका होत्या. त्यांनी सन 1848 मध्ये मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. ज्योतिबांनी त्यांना सहकार्य केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील मुलींना तसेच अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. मुलींचे शिक्षण हे पाप समजणारे समाजात त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल समाजात जागरूकता केली. स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांनी उत्कृष्ट काव्यलेखनही केले. तर आज बालिका दिवस या निमित्त मी एक कविता सादर करणार आहे. सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. शिक्षित झाली, ज्ञान मिळाले, भयुक्त झाली नारी, तू पाया जगाचा तू जर उभी दुनिया सारी. बेटा बेटी समान सारे तू कायदा असा केला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. सावित्रीच्या लेखी आम्ही तू आई समद्यांची झाली, चाल मर्यादाची तुझी रूढ वाट तुझला भ्याली. लाथाडस लाड अंधार तू आणि उजेड आम्हा दिला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू ढाल संयमाची झेलीला शेण शिव्या लिहिली, काव्य फुले आतुनी अंकुरल्या ओव्या. तोंडण्या अज्ञान बेड्या शब्द तुझा तलवार झाला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. धन्यवाद. धार तलवार होती ती धार तलवार होती. श्री शिक्षणाचा अंगार होती, श्री शिक्षणाचा अंगार होती. ते प्रेरणा होती ती स्फूर्ती होती, ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती. ती अशी स्त्री होती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोबाजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांच्या शिक्षणाची उत्तुंग अशी आवड होती. परंतु त्यावेळी फक्त चूल आणि मूल ह्याची सीमा मानणाऱ्या त्या काळाच्या समाजाला स्त्री हे मान्य नव्हतं. स्त्रियांनी शिकणे हे महापाप मानले
जायचं. पण जी सावित्रीबाई फुले हे सगळं न मानतात सगळे त्या आपल्या पतीकडून पुस्तकाला साथ लाभली शब्दांची आणि नवे पर्वण सुरात जोमायला लागली आणि नव पर्वण सुरात जोडे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठ येथील मुलींची पहिली शाळा सुरू केली. अर्थातच त्यांच्या या क्रांतिकारक विचारांनी कोणीच मान्य करत नव्हते. त्यांना अनेक जणांनी विरोध केला, त्यांच्यावर दगड फेकले, शेण मारले गेले, तरीही त्यांनी त्यांचा दृढ निश्चय होता तो बदलला नाही. त्यांनी कधीच माघारी घेतले नाही आणि क्रांती ही घडलीच. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की किती भोगले किती सोसले तरी त्याने शिकवले, किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनाच गिरवले. धन्यवाद. My name is Kirti Sidram Chavan. Savitribai Jyotirao Phule was born in Nayagaon, British India, now in Satara district on 3 January 1831 and died in Pune, Maharashtra, British India on 10 March 1897. She was an Indian and along her husband Jyotirao Phule, she an important role in women's rights in India during British rule. Jyotirao Phule educated her home and trained her to become a teacher. Along her husband also a solution. She opened a 80 school for girls, going on to become India's first women's teacher and headmaster. Her first 80 school come up in Maharashtra, Pune. The University of was renamed Savitribai Phule University in 2040. Thank you. ज्योती सावित्रीबाई फुले यांस नमन करून मी माझे 4 शब्द तुमच्या समोर व्यक्त करते. त्या काळात स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल अशीच गणली जायची. आणि मग आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि त्या पहिल्या महिला होत्या की ज्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मग मुलींना शिकवायचं होतं म्हणजे विद्रोह करायचं होतं, विरोधात बंड करायचं होतं. आणि त्यासाठी मग खूप सहनशीलताही त्यांच्या अंगात होती. आणि तसंच त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याग केला, खूप सहन केले, लोकांशी बोलली आणि आज आपण इथे बसलो आहोत. मग हे सगळं खरं आहे किंवा शिक्षणाने माणूस त्याचा संस्कारित होतो. आणि बघायचं झालं तर प्रत्येक देशात एक स्त्रियांची संख्या 50% असते आणि पुरुषांची संख्या 50% असते. म्हणजे जर स्त्री शिकली नाही तर आपला निम्मा देश निरक्षर होतो. त्यामुळे स्त्री शिकली पाहिजे आणि सुसंस्कृत सुशिक्षित जनता ही आपल्या राष्ट्राची संपत्ती असते. मग आतापर्यंत सगळा इतिहास झाला, इतिहासावर आधारित आपला वर्तमान काळ असतो. सगळ्यांनी इतिहास सांगितलं, मग आता आपला वर्तमान काळ. मग आज आपण काय करत आहोत? आज आपण त्यांच्यासारखं त्याग करायला तयार आहे का? त्यांच्यासारखी आपल्या अंगात सहनशीलता आहे का? किंवा आज आपण काय करत आहोत तर आपण मोबाईल मध्ये गुंग झालो आहोत. पण त्यांनी त्याच्यासाठी एवढा त्याग केला होता का? नाही. तर आपल्याला त्यांचे पुतळे उभे करायचे नाही, तर त्यांचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. आपल्याला चांगलं शिकायचं आहे. नुसतं शिक्षण नको आहे तर ते गुणवत्तापूर्ण शिक्षण असलं पाहिजे. ते आपल्या प्रत्येक कृतीत उमटायला पाहिजे. आणि ही सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. सायली गोयकर. नमस्कार. प्रथमतः मी सायली गायकवाड या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून माझ्या आजच्या या मनोगतास सुरुवात करते. आज खरं या ठिकाणी मी बोलू शकते ते फक्त आज सावित्री माईमुळं.
खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे त्या खरं आज ज्या ज्या काही बालिका आहेत त्या सर्वांच्या त्या एक आई ठरलेल्या आहेत. पूर्वी समाज हा रूढी परंपरांनी बनलेला होता. त्या काळी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाईल. स्त्रीने अथवा मुलीने शिक्षण घेणे म्हणजे पाप हे त्या काळी मानले जाईल. जर एखाद्या मुलीने शिक्षणासाठी अट्टहास केलास तर तिला धमकवून किंवा पाप लागेल असं तिच्या मनावर बिंबवलं जाईल. पूर्वी खूप रूढी परंपरा प्रथा होत्या. त्यामध्ये एक प्रथा म्हणजे बालविवाह. मुलीने शिक्षण घेऊ नये अथवा तिला या प्रथा कळाल्यास तर तिने कोणतेही पाऊल उचलू नये म्हणून लहान वयातच तिला संसाराच्या जाळ्यात अडकवले जाईल. परंतु या सर्व परंपरांना ज्यांनी छेद दिला त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. त्या स्त्री शिक्षणासाठी झटल्या, परंतु त्यांना प्रथम खूप विरोध झाला. पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे तर आईचे नाव लक्ष्मी होते. सावित्रीबाई फुले लहानपणापासूनच त्यांच्या अंगी धैर्य होतं, निर्भयपणा होता आणि बुद्धीने त्या दिमागदार होत्या. त्यामुळे जोखमीचा सामना करताना त्यांना अत्यंत आनंद मिळत असे. सावित्रीबाई एक कुशल जलतरणपटू आणि खेळाडू होत्या. विटी, दांडू आणि जगडाने निशाणा साधण्यात त्या खूपच हुशार होत्या. कमकुवत मुलाला त्रास देणाऱ्या कोणत्याही तरुणाला ते निसंशयपणे शिक्षा करत असत. जंगली वनस्पती आणि प्राण्यांची नावे जाणून घेतल्याने त्यांना जंगलात फिरताना कसलाच त्रास किंवा भीती नसे. त्या जंगलात खूप धाडसाने फिरत. असाच एक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील असा एक प्रसंग आहे. एक क्षणी सावित्रीबाईंना जंगलात एक साप दिसला. ते रांड्यांकडे जाण्यासाठी झाडावर माप टाकत होता. सावित्रीबाईंनी एक मोठा दगड धरला आणि तो अचूकपणे सापाकडे फेकला. सापाला मागे हटला. उर्वरित मुले घराकडे धावत गेली आणि लहान मुलांना उचलून नेले. मात्र सावित्रीबाईंनी त्या सापाला मारतच राहिल्या आणि त्यांनी त्या सापाला ते बोध देत म्हणाले की रानटी जीवा, तू अंडी खाशील, आता काठी खा. म्हणजे इतकं मोठं धाडस, इतकं मोठं सामर्थ्य सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात लहानपणापासूनच होतं. आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले हे आधीपासूनच म्हणजे शिक्षण प्रेमी होते आणि तेही या समाजाला मुलींना शिक्षण व्हावं म्हणून या समाजाला विरोध करत ते आधीपासूनच स्त्री शिक्षणासाठी झटत होते. आणि वरून त्यांना अशा या धाडसी पत्नीचा लाभ झाला म्हणून दोघांनी मिळून आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत स्त्री शिक्षणासाठी दोघेही झटले. त्यामुळे ते पुणे विद्यापीठात मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी स्थापित केली. प्रथम त्या शाळेमध्ये 6 ते 7 मुली प्रवेश घेतल्या. ज्या वेळेस सावित्रीबाई फुले त्या मुलींना शिकवायला त्यावेळेस त्यांना विरोध झाला. त्याने त्यांचा विरोध करत त्यांच्यावर शेणाचा मारा केला, त्यांच्यावर दगड फेकले. परंतु त्यांनी त्यांच्या त्या विरोधामुळे मागे न हटता त्या पुढे तसेच धाडसाने लढत राहिल्या, त्या खंबीर राहिल्या. अशा या परिस्थितीच्या सदैव खंबीर राहिल्या आणि आज आपण त्यांनी हे केलेलं कार्य पूर्णत्वास जाताना पाहतोच आहोत. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिलाने उत्तम कामगिरी बजावलेली आहे. वकील, इंजिनियर, डॉक्टर अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आज स्वतःच्या जिद्दीवर शिक्षण प्राप्त करून कार्यरत आहे. इतकं मोठं कार्य आज सावित्रीबाई फुलेंनी पार पाडलेलं आहे आणि त्याचा लाभ आज प्रत्येक मुलींनी घेतलेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपल्या समोर सर्व स्त्रियांना कुठलाही नवस न करता सर्व स्त्रियांना पावलेली देवी. आपल्याला काही तर पाहिजे असेल तर आपण अनेक देवींना आपण नवस करतो. अशी एक देवी आपल्या भारतामध्ये होऊन गेली ती म्हणताना सावित्रीबाई. त्यांच्या प्रतिमेस मी पहिल्यांदा अभिवादन करतो आणि या विचार मंचावर असलेले आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री कासे सर,
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक वसाळे सर, खरोखर ज्यांच्यामुळं आज सध्या त्यांना जो मंच मिळालेला आहे असे दोन प्रमुख पाहुणे आहेत. एक म्हणताना प्रिया कुलकर्णी आणि सायली गायकवाड. आपण नेहमी जून पासून शाळेचे गणवेश, गुरुवार, इतर ड्रेसवर असलेली आपलीच भगिनी खरोखर ज्यांना ज्या देवींचं रूप पाहायला मिळालं, आज एक दिवस का होईना आपल्या सर्व मुलींचं आणि सर्वांचंच आई म्हणताना ती सावित्रीबाईच्या वेशामध्ये आलेली 8वीतील विद्यार्थिनी श्रद्धा पाटील, हे आज सावित्रीबाई म्हणून मी तिला ओळखतो. आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि माझ्या समोर बसलेले, तुम्ही काही गोंधळ करणार नाही एवढं मला खात्री आहे. वेळेनुसार मी बोलतो, तुमचं वेळ घेणार नाही. बरोबर सायकलचं वेळ आलं तर मी भाषण संपवतो. मेत्रे सरांनी देखील सावित्रीबाईबद्दल खूप माहिती सांगितलेली आहे, पण मला देखील थोडंसं आज सध्या आपण थोडंसं दिशाहीन आपण झालेले आहोत. सावित्रीबाईचा जन्म झाला, महात्मा फुलेंचा जन्म झाला, किंवा महामानवांचे अनेक जन्म आपल्या भारतामध्ये झालेले आहेत. तर त्या लोकांचे विचार आपण विसरून आपण वेगळ्या विचाराकडे सध्या आपण जात आहोत. हे थोडंसं प्रत्येकाला खंत वाटतंय. सावित्रीबाई लहानपणापासूनच धाडशी आणि एखादा निर्णय घेत असताना कठोर पद्धतीने ते निर्णय घेत होते. वयाच्या लहान, आपल्याला माहित तर त्या काळामध्ये आपल्याकडे बालविवाह पद्धती होती. लहान वयात तिचं लग्न झालं आणि समाज हा विषमतेमध्ये अडकलेला समाज होता आणि अज्ञान होता. आपल्याला माहिती आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तर त्यासाठी पहिल्यांदा त्यांनी, महात्मा फुले खूप श्रीमंत होते. महात्मा फुले का गरीब होते असं काहीच नाही. आणि एवढे श्रीमंत असताना देखील तर त्यांना त्यांचं जीवन आईसाराम जगता आलं असतं. पण भारतामध्ये जो समाज आहे तो विषमतेमध्ये अडकलेला समाज होता, एका अज्ञानामध्ये अडकलेला समाज होता. आणि तर त्यासाठी आणि अंधश्रद्धेमध्ये अडकलेला समाज होता. या सर्व समाजातून अज्ञान, अहंकार, अंधश्रद्धा या सगळ्यातून त्यांनी बाहेर काढण्याचं काम या दोन दाम्पत्यांनी केलेले आहे. सावित्रीबाई लहानपणापासूनच त्यांचा एक विचार होते की आपल्याला समाज सुधारणा घडवून आणायचं. तर त्यासाठी त्यांनी लहानपणी, आता मित्रांनी सांगितले, कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी सांगितले बहुतेक साप मारलेले वगैरे असे. आणि तर त्यावेळी आपल्याकडे ख्रिश्चन मिशनरी शाळा होत्या. मुलींना शिक्षणापासून वंचित कुठल्या का जातीचं असेल, मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही. मुलींनी शिक्षण घेतल्यानंतर, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, त्यांनी जर शिक्षण घेतले तर जेवत असताना त्यांच्या ताटामध्ये सगळ्या आण्या होतात. आणि मुलींनी शिक्षण घेतल्यानंतर पुढे त्यांचे नवरे मरतात, टिकतच नाहीत. शिक्षण घ्यायचं नाही ही पद्धत होती. आणि घाबरून मुली शाळेत जात नव्हते आणि मुली शिक्षणच घेत नव्हते. मग शिक्षणाशिवाय आपला समाज सुधारत नाही. तर त्यासाठी पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली पुणे या शहरामध्ये, पुणे हा जो शहर आहे पहिल्यापासूनच एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखला जातो. ज्यांनी शिवाजीला घडवलं असे जिजाऊ लाल महालामध्ये राहूनच या संस्कार दिलेले असं तो शहर होता. आणि तर त्या शहरामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी शाळा सुरुवात केली. तिथं सावित्रीबाई फक्त माळ्या लोकांना किंवा ठराविक जाती लोकांना शिक्षण त्यांनी दिलेले नाही. तर त्यामध्ये एकूण 6 मुली होत्या. तर अनेक जातीचे, अनेक धर्माचे होते. फातिमा शेख नावाची मुलगी होती. तिने सावित्रीबाई फुले बरोबर त्यांनी काम केलेले आहे.
आणि 7 महिन्यानंतर 48 साली पहिल्यांदा शाळा सुरू केल्यानंतर पुढे पुणे जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये जवळजवळ 15 शाळा त्यांनी निर्माण केले. तर त्या काळामध्ये काही लोकांना शिक्षण नको होतं, मुलींना शिकवायचं नव्हतं. सावित्रीबाई शिकवायला जात असताना काही लोक शेण किंवा खरकट गोष्टी सगळ्या अंगावर टाकत होते. शाळेत जात असताना त्यांनी 2 साडी घेऊन जात होते. साडी बदलून त्यांनी मुलांना आणि मुलींना त्यांनी शिक्षण दिले जात होते. आणि त्यांनी धैर्य याचे सोडले नाहीत. त्यांना अनेक समस्या आलेल्या आहेत, अनेक लोकांनी विरोध केलेले आहेत. काटे घेऊन स्वतः काही लोक, पुरुष लोक उभारलेले आहेत, तरी देखील त्यांनी घाबरलेले नाहीत. एक दिवशी सावित्रीबाईंना खूप ताप आलेला होतो आणि ते झोपले असताना महात्मा फुले तिथे आले. त्यांनी कपाळाला हात लावले तर नुसतं एकदम कपाळ गरम झालं होतं. महात्मा फुले त्यांना म्हणाले, सावित्री, तू अशी जर झोपली तर उद्या शाळा कोण चालवणार? उद्या मुलांना किंवा मुलींना कोण शाळा शिकवणार? तू असं झोपून राहू नकोस. चल आपण एका दवाखान्याकडे जाऊया, डॉक्टरकडे मी बोलवू का? सावित्रीबाई म्हणाले तर त्यावेळी, मला कुठल्याही डॉक्टरची आवश्यकता नाही, मला दवाखान्याची पण काय आवश्यकता नाही, फक्त मला एक साडी आणून द्या. महात्मा फुलेंना काही समजलंच नाही. आपण आजारी पडल्यानंतर आपण ताबडतोब डॉक्टरकडे जातो आपण, पण हिनं सावित्री मात्र साडी आणून द्या म्हणून म्हणते. मग महात्मा फुले सरळ बाजारामध्ये गेले, साडी घेऊन आले. दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुन्हा शाळेत. संपूर्ण ताप निघून गेला, आजारच निघून गेलं. महात्मा फुलेला प्रश्न पडलं, एकही गोळ्या घेतल्याने, औषध घेतल्याने काहीच नाही, मग आजार कसं काय कमी झाला, ताप कसं काय कमी झाला? तर त्यावेळी सावित्रीबाई त्यांच्या पतीला महात्मा फुलेने सांगतात, अहो मग तुम्हाला आजार जे होतं ना, मी ज्यावेळी शाळेत जात असताना काही लोक माझ्या अंगावर पाणी टाकत होते आणि त्या ओल्या साडीमध्ये मी मुलींना शिकवत होते. तर त्या ओलं असल्यामुळे काय झालं, मला ताप आलेलं होतं. आता मी काय करते, माझ्या अंगावर किती जरी शेण टाकलं, किती जरी पाणी टाकलं, तरी मी शाळेत साडी बदलून आणि मुलींना मी शिकवण्याचं काम करते. आता माझा आजार गेला. असं त्यांचं एक ध्येय होतं. तर त्यावेळी असं काय नव्हतं, त्या सावित्रीबाईला तुम्ही शाळा शिकवल्यानंतर आम्ही तुम्हाला 50,000 रुपये पगार देतो, काही नव्हतं, बिलकुल पगार नव्हतंच. पण समाजाचं त्यांचं ध्येय काय होतं की समाज सुधारणा आपण केली पाहिजे. जो अज्ञान आहे तो अज्ञान नष्ट केलं पाहिजे, त्यांचं ध्येय होतं. त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केले. एकदा महात्मा फुले कुठेतरी मुंबईला गेले असताना पुणे परिसरामध्ये जे सत्यशोधक समाजाचे कार्य करणारे जे लोक होते त्या सर्वांना इंग्रज सरकारने अटक केले. इंग्रजासमोर त्या जिल्हा अधिकाऱ्यासमोर जाऊन सावित्रीबाई फुलेंनी तर त्या लोकांना सुटका त्यांनी केलेल्या आहेत. सावित्रीबाईंनी एका पुरुषाचे देखील त्यांनी काम करत होते, फक्त स्त्री असं नाही, पुरुषांचे देखील त्यांनी काम करत होते. सांगितले त्या कलेक्टरना, सत्यशोधक समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते समाज सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करतात आणि तर तुम्ही त्यांचा सुटका करा. तर त्यावेळी त्या जिल्हा अधिकाऱ्याने, कलेक्टरने, इंग्रजांचा कलेक्टर असतो, सावित्रीबाईच्या म्हणण्यानुसार त्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांची सुटका झाली. आणि असा एक प्रसंग घडला. एक दिवशी सावित्रीबाई ज्यावेळी त्या मुलांना शिकवण्यासाठी जात असताना तर पुणे शहरातील काही पैलवान लोक काठी घेऊन उभारले. सावित्रीबाई पळून गेले नाहीत. 4-5 पैलवान आहेत सध्या, पुरुष आहेत, ते काठी घेऊन उभारलेले आहेत. सावित्रीबाई घाबरले नाहीत. त्यांनी म्हणणार, तुम्ही मला मारा पण मी शिकवायचं काय बंद करणार नाही. आणि तोपर्यंत पुणे शहरामध्ये असलेला एक मागासवर्गीय व्यक्ती होता, लहुजी वत्सल म्हणून, तो आला, ताई तुम्ही शिकवा आणि हे जेवढे पैलवान असतील त्या सर्वांना त्यांचीच मी भांडणं करतो, त्यांना मी विरोध करतो, पण तुम्ही शिकवण्याचं बंद करू नका. आणि इथून पुढं
या पुणे शहरामध्ये समजा तुमच्यावर कोणी जर हल्ला केला असेल तर मला सांगा, मी त्यांना सोडणारच नाही. अशा अनेक लोकांनी देखील त्या सावित्रीबाई असेल, महात्मा फुले असेल, ह्या दोघांना देखील त्यांनी खूप सहकार्य केलेले आहेत. आणि तर त्याच्यानंतर पुन्हा तर त्या काळामध्ये ती बालिका हत्या होते. एखादी मुलगी जन्माला आली तर रस्त्यावर फेकून दिले जात होते, मुलींची हत्या केले जात होते. तर त्या काळामध्ये आपण सर्व मुली, तुम्ही आज सध्या मस्तमध्ये जीवन जगता, तुम्हाला सगळं ऐकता मिळालं. तर त्या काळामध्ये एखादी मुलगी जर जन्माला आली तर त्या बालिकेचं गळा कापून म्हणजे गळा दाबून म्हणजे जीव मारले जात होते. तर त्यावेळी सावित्रीबाईने सांगितले होते की ज्यांना मुली नको आहे ते मुली मला दत्तक म्हणून द्या. म्हणून त्यांनी बालिका आश्रम त्यांनी स्थापना केले पुणे शहरामध्ये. मुलगी नकोच. तर त्या काळामध्ये मुलगी जन्मणे म्हणताना अशुभ मानले जात होते. तुम्हाला सांगतो, मुलीचं थोडं लक्ष द्या. तर त्या काळामध्ये मुलगी जन्माला आली म्हणजे अशुभ मानले जात होते. आणि तर त्यासाठी मुलींना लहानपणीच बघा जन्मल्या रस्त्यावर टाकून दिले जात होते. तर त्याला कुठलं कुत्रे वगैरे सगळे लचके तोडून त्या मुलींचं सगळे मांस खात होते. ही परिस्थिती तर त्या काळामध्ये होती. ज्यांना मुलगी नको असेल, मुलं नको असेल, तर त्यांनी माझ्या आश्रमामध्ये टाका म्हणून त्यांनी पुणे या शहरामध्ये बालिका आश्रम त्यांनी सुरू केले होते. तर त्यामध्ये दत्तक घेतला जो पुत्र होता सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा फुले, तो म्हणताना यशवंत हा दत्तक पुत्र आहे, महात्मा फुलेंचा पुत्र नाही. त्याने दत्तक म्हणताना दुसऱ्यांच्या लेकरांना आपण घेतो. तुम्हाला दत्तक पण माहित नसेल. दत्तक पुत्र म्हणताना आपल्याला मुलं जर नसतील, आपण दुसऱ्यांच्या लहान लेकराला आपण घ्यायचं, तर त्याचा सांभाळ करायचा, तो म्हणजे आपला मुलगा. यशवंत हा दत्तक पुत्र म्हणून त्यांनी घेतले होते. बालिका आश्रम सुरू केले होते. आणि दुसरी एक प्रथा होती आपल्या भारतामध्ये, एखाद्या मुलींचं पती वारल्यानंतर ते टक्कल करायचं, केस ठेवायचं नाही. अनेक प्रथा होत्या आपल्या देशामध्ये. सती चाल असेल, बालविवाह पद्धती असेल, कुमार जठरी पद्धती असेल, देवदासी प्रथा असतील. आणि तर त्या महिलांनी केस ठेवायचं नाही, टक्कल राहायचं. तर त्यावेळी त्यांनी सर्व न्हावी समाज जो आहे, तर त्या न्हावी समाजाला समजावून सांगितलं, या मुलींचं लहान असताना लग्न झालेले आहे, मुलीचं वय 7 आणि मुलाचं वय समजा, ज्यावेळी मुलीचं वय वाढल्यानंतर हा नवरा मरणारच. तर त्यासाठी तुम्ही ते संप पुकारला पाहिजे की इथून पुढे आम्ही आणि कोणत्याही महिलांचं आम्ही टक्कल करणार नाही किंवा केस कापणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, सर्व नाभिकांना आणि नाभिकासाठी त्यांनी संप केलेले होते. तर त्याच्यानंतर पुन्हा तर त्या काळामध्ये अस्पृश्यता होती, जातीभेद जास्त होतं. दलितांना कोणत्याही प्रकारच्या गावामध्ये पाणी भरण्यासाठी बंदी होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी काय केलं, लोकांना, जनावरांना पाणी दिले जात होते, पण या दलित लोकांना पाणी पण दिले जात नव्हते. ही अवस्था आपल्या भारतामध्ये होती. तर त्यासाठी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातले जे हौद आहे ना, दलित लोकांसाठी त्यांनी खुले पण केले होते. म्हणजे अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे, मानव हे सर्व एकच आहेत. तर त्या लोकांचा असा उद्देश होता. तर त्यानंतर पुन्हा त्यांनी असे अनेक काम करत असताना एकदा तर दुष्काळ पडलेली होती आपल्या तर त्या काळामध्ये अनेक प्रकार, म्हणजे वर्षात एकदा तरी का होईना आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या पद्धतीने दुष्काळ पडत होता. आणि दुष्काळ पडल्यानंतर जे गरीब लोक आहेत, तर त्या गरीब लोकांना आपल्या घरातून त्यांनी सर्व धान्य पण वाटलेले आहेत. महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य इतकं मोठं आहे, म्हणजे खूप मोठं आहे. आणि पुणे या शहरामध्ये 1897 साली ज्यावेळी महात्मा ज्योतिरावांचं निधन झाल्यानंतर प्रश्न पडले होते की सत्यशोधक समाजाचे कार्य कोण चालवणार. सावित्रीबाई फुलेंनी त्याचे नेतृत्व केले. 1897 साली पुणे या शहरामध्ये पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ आलेली होती. प्लेग म्हणल्यानंतर सध्याचा जो कोरोना सारखंच आता नवीन रोग हा कोरोना आहे. तर त्या काळामध्ये प्लेगची साथ होती. मुंबई शहरामध्ये प्लेगची साथ होती आणि ती साथ पुन्हा पुणे शहरामध्ये पसरली. हडपसर जो भाग आहे, तर त्या हडपसर भागामध्ये खूप मोठ्या पद्धतीची प्लेगची साथ आल्यानंतर एक दलित मुलगा होता, तर त्याला प्लेगचं साथ आले म्हणजे लागण झालेली होती. ही गोष्ट त्या सावित्रीबाईंना समजलं. सावित्रीबाई सरळ जाऊन तर त्या मुलाला उचलले, आपल्या खांद्यावर टाकले आणि सरळ कुठं त्या दवाखान्यात गेले त्याने. तर त्या मुलावरती त्याने निधन केलं आणि तो मुलगा नीट झाला.
पण त्याचं लागण सावित्रीबाईंना झालं. आज आपण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला, आपल्या घरातील व्यक्तीला जरी कोरोना जरी झालं तर आपण त्यांना आपण शिवलेले नाहीत, हे सत्य सबूत आहे आपल्याकडं. आपल्या घरातील व्यक्तीला समजा कोरोना झाला असेल तर आपण त्याला घराच्या बाहेर ठेवलं होतो, आपण त्याचं रूम पॅक केलं होतं आपण, आणि त्याला जेवण देताना असं आपण ढकलून दिलेले आहे, कपडे देताना आपण अंगावर टाकलेले आहेत. पण सावित्रीबाई तर त्या काळामध्ये तर त्या मुलाला प्लेगचं लागण झाल्यानंतर स्वतः ती तर त्या मुलाला खांद्यावर घेते. तो प्लेग देखील रोग तो संसर्गजन्य रोग आहे. तर त्या व्यक्तीला, त्या रोगीला जर आपण स्पर्श केलं ते आपल्याला लागण होतं, तरी देखील त्यांनी घाबरले नाही आणि तर त्या लेकराला खांद्यावर घेतले त्यांनी आणि पुण्याच्या दवाखान्यात घेऊन गेले आणि तर त्या पोरावरती निदान केलं आणि तो पोरग जिवंत राहिलं आणि तर त्याचं लागण सावित्रीबाईंना झालं होतं. आणि पुन्हा तर त्याच्यानंतर पुन्हा त्यांचा जो मुलगा होता, दत्तक घेतला जो यशवंत जो मुलगा होता, समाजाचं आरोग्य नष्ट करण्यासाठी किंवा त्यांनी डॉक्टर केले होते, तर त्यावेळी यशवंत हा भारतामध्ये नव्हता आणि तो वेगळ्या देशामध्ये असताना तर त्यावेळी त्यांना बोलावून घेतलं, अरे बाबा तो भारतामध्ये ये आणि भारतामध्ये प्लेगची साथ आलेली आहे, तर त्या रोगावर तू निदान कर. आणि ज्यावेळी तो यशवंत आपल्या भारतामध्ये आल्यानंतर आणि पुणे शहरामध्ये जो प्लेगचा साथ आली होती, त्या सर्व ज्यांना ज्यांना प्लेगचं लागण झालेले आहे तर त्यांच्यावरती या दोघांनी पण निदान केलेले आहे. आणि शेवटी हे काम करत असताना सावित्रीबाईंना लागण झाल्यानंतर 10 मार्च 1897 साली आणि ती ज्योत मावळली. आणि तेव्हापासून आणि त्यांनी जर समजा शिक्षण जर सुरू केले नसते, आज सध्या ही महिला किंवा आपली भगिनी आपल्या समोर बसले नसते. तर त्या लोकांचं कार्य खूप मोठं आहे. आणि त्यांनी जर शिक्षण चालू केले नसते तर आज सध्या आपल्या भारतामध्ये सती चाल अजून राहिली असते आणि बालविवाह पद्धती राहिली असते आणि हे सगळे मुली आपल्या समोर दिसले नसते. आता तुम्ही सगळे कुठे राहिले असते बघा. 7व्या वर्षी मुलींचं लग्न केले जात त्या काळामध्ये. त्यांनी कष्ट केले, अपार कष्ट केले त्यांनी, स्वतःसाठी त्यांनी झिजलेले आहेत, चंदनासारखे झिजलेले आहेत. पण पहिल्यांदा त्यांनी समाज सुधारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज आपण सर्व तर त्या महामानवांना आपण विसरलेले आहोत. आजच्या सावित्रीबाई ते हे लावते का घेते का तिकडं श्रद्धा ते घेते का विटा यस बर त्याच्यावर पण पाठ वाढल्याचे पलीकडे पाठ. सर्वांना माझा नमस्कार. मी सावित्रीबाई फुले बोलते. तुम्ही सर्वजण मला ओळखत असाल. माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे झाला. संपूर्ण भारतभर माझा जन्म बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले. लग्नानंतर माझ्या पतीने मला लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या काळी मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते, परंतु माझ्या पतीने मुली शिक्षित व्हाव्यात, समाजात पुरुषांप्रमाणे त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी स्त्री शिक्षण सुरू केले आणि या सत्कार्यात मी त्यांची साथ दिली. त्यांच्यामुळे मला पहिल्या महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला. समाजातील लोक मला त्रास देऊ लागले. माझ्यावर शेण फेकणे, दगड मारणे, शिव्या, शाप देणे हे मी रोज सहन केले. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मी डगमगले नाही. मी माझे कार्य सुरू ठेवले. आज माझे तुमच्यासमोर एकच मागणे आहे. आजही समाजामध्ये मुलींवर अत्याचार होतात. मुली सुरक्षित नाहीत. आजही काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत. मी सुरू केलेले कार्य तुम्ही सर्वांनी पुढे घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हाच मला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित होईल. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काशी सर यांनी भाषण करावे. परवाने को जलाना सिखाती है शाम, सूरज को ढलना सिखाती है क्षमा, परवाने को जलाना सिखाती है. इतिहास बदलने वालों को होती है थोड़ी तकलीफ, मगर यही तकलीफ इंसान को चलाना सिखाती है. विविध अडचणीवर मात करून ज्यांनी स्त्रियांच्या आयुष्यामध्ये
नंदनवन फुलवण्याचं कामकाज केलं. अंधकारातून बाहेर काढण्याचं ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून कामकाज केलं. आज त्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सर्वप्रथम या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दोन प्रमुख पाहुणे. आता या दोन प्रमुख पाहुण्यांमध्ये सुद्धा विविधता आहे. एकीकडं भयानक स्तब्धता, शांतता, तर एकीकडं भयानक, दुसरीकडं तितकाच गोंधळ, तितकाच आवाज. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या सावित्रीबाई फुले आणि व्यासपीठावरील सर्व शिक्षक, समोर बसलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. मागाशी बनसोडे सरांनी खूप इतिहास सांगितला. किती जणांनी ऐकला मी बघत होतो. तुमचं काय काय चालू होतं. जीव तोडून त्यांनी सावित्रीबाईंनी जे काही केलं ते सगळं आपल्याला माहीत झालं. सांगितलं ते की त्यांनी त्याग केला, त्यांना दगड मारले, शेण मारलं, हे केलं ते केलं. त्यातून आज काय आहे. आज मी एक मुलगी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून माझं काय कामकाज आहे किंवा मी त्यांनी जे काही त्याग केलेला आहे त्या त्यागातून मी काय आज निर्माण करणार आहे. एकीकडं आहे असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये मुली खूप पुढं आहे, पण त्याच जोडीला मला वाटतं 2021 पासून ज्यावेळेस मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला, तिथून मग आमची अवस्था काय आहे आणि कितपत आम्ही किती प्रामाणिकपणे त्या प्रत्येक विषयाला असेल किंवा प्रत्येक क्षेत्राला असेल न्याय देतो, हा भाग खूप महत्वाचा आहे. समाजामध्ये अनेक वेगवेगळी माणसं असतात. मग ही माणसं आपल्यासोबत चालत असताना नेमकी कशा पद्धतीने राहतात, वागतात, हा भाग खूप महत्वाचा आहे. सावित्रीबाईंनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मार्ग सांगितलेला आहे. नक्कीच आपण त्या मार्गावर जातो का, चालतो का, किती अभ्यास करतो, घरी गेल्यानंतर किती प्रामाणिकपणे आपण अभ्यास करतो, हा भाग खूप मोठा आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांनी तेवढा त्याग केला. निदान आपल्याला दररोजचं जे काही जीवन आहे या जीवनामध्ये अभ्यासासाठी आपल्याला त्याग करायचा आहे आणि शिकून खूप मोठं संस्कारी माणूस व्हायचा आहे, संस्कारी मुलगी व्हायचं आहे, सुशिक्षित व्हायचं आहे. नुसतं शिक्षित नाही. ज्यांच्याकडे जे फक्त शिक्षण घेतात ना, त्यांच्याकडे वैचारिक पातळी उच्च नसते. आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वैचारिक पातळी खालावत चाललेली आहे आणि याचं एकमेव कारण मोबाईल. की जग असंच असू शकतं, जग तसंच असू शकतं, जग आपल्यासारखंच असू शकतं. अशा पद्धतीची ही वैचारिक पातळी जी निर्माण झालेली आहे, ही निर्माण झालेली पातळी आपण कुठेतरी दुरावली पाहिजे, टाकून दिली पाहिजे आणि नव्या जोमानं, नव्या उत्साहानं खूप चांगल्या पद्धतीने आपण अभ्यासाकडे लक्ष देऊन चांगले विचार आपल्याजवळ आत्मसात ठेवले पाहिजे, तरच आपली प्रगती होते. आज तुम्हाला कुठं जायचं नाही कोणाला शिकवायला, पण आपण आपल्या आयुष्य जर सुंदर करायचं असेल, फुलपाखराचं उदाहरण घ्या. 8वीला धडा आहे, किती दिवसाचं आयुष्य त्याचं, पण तेही आनंदानं जगतं. मग आपण का नैराश्यता आपल्याकडे का येत आहे किंवा आपण अभ्यासाकडे का दुर्लक्ष करतोय, या सगळ्या गोष्टीचा विचार आजच्या क्षणी तरी करणं आवश्यक आहे. मागच्या महिन्यात आताच पौष महिना सुरू झालेला आहे. याच्या अगोदर मार्गशीर्ष महिना होता, आठपाट नगर होता. अतिथी